पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या, पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या, पऱ्यांना पुसती पऱ्यांना पुसती तुम्ही ग कुणाच्या, पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या। बालपणापासून यमक जोडून काव्य रचत शेतीत काम करत करत शेतकऱ्याच्या मुलानं कविता लिहिल्या आणि त्या कविता 7 समुद्रापार पोहोचल्या। तसंच अनेक भाषांमध्ये त्या अनुवादित देखील करण्यात आल्या। आज आपण अशाच एका व्यक्तीची कहाणी पाहणार आहोत। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी खुर्द या गावातील गणेश प्रल्हादराव आघाव या कवींनं अनेक शेकडो कविता प्रसिद्ध केल्या। विशेष म्हणजे या कविता 7 समुद्रापार पोहोचल्यात। गणेशांचा जन्म सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात झाला। 7 ते 8 एकर जमिनीत त्यांच्या 3 भावंडांसह गणेश हे देखील शेती करायचे। काही कारणास्तव त्यांचं शिक्षण त्यांना अर्धवट सोडावं लागलं। मग शेतीत काम करत करत त्यांनी आपली आवड जपली आणि मग कविता रचायला सुरुवात केली। मुली शाळेत निघाल्या या त्यांच्या कवितेचं 16 भाषांमध्ये अनुवाद झाले। ही कविता आज जवळपास 32 आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये व भारतातील जवळपास सर्व बोली भाषांमधून अनुवादित झालेली आहे। ती कविता अर्थात तुम्हा सर्वांना परिचित असलेली पोरी शाळेत निघाल्या। ही कवितेची प्रेरणा किंवा ही कविता कशी सुचत गेली असं अनेक जण प्रश्न विचारतात, पण ती कविता माझ्या गावखेड्यातून माझ्या घरापासून शाळेची वाट जाते आणि त्या शाळेच्या वाटेवर माझं घर आहे। त्या घराच्या पासून शाळेची जी वाट जाते तिथून रोज मुली ज्या आहेत, आजही गावखेड्यामध्ये बस येत नाही आणि मुली ह्या पायी पायी शाळेला जातात 2 किलोमीटर 4 किलोमीटर। आणि त्या मुली एक दिवस शाळेत जात असताना मला सहज ओळ माझ्या मनातून रेंगाळली की पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या। आणि पुढे पुढे जात त्या जशा जशा मुली पुढे गेल्या तसा तसा मी त्या मुलींच्या मागे गेलो आणि शाळेपर्यंत जात मग त्या कशा फुलं तोडतात, कशा फुलांशी खेळतात किंवा डोंगर माथ्यावरती पिंगा घालतात आणि ज्या पर्या असतात अर्थात फुलपाखरं म्हणा, त्या फुलपाखरांशी त्या कशा हितगुज करतात आणि ते करत करत त्या शाळेत कसे जातात आणि त्याच्यावरती सुचलेली ही कविता अर्थात पोरी शाळेत निघाल्या। मुलांसाठी प्रसिद्ध होणाऱ्या बालभारती या मासिकात त्यांच्या काही कवितांचा समावेश आहे। त्यांची ही कविता जपानच्या पाठ्यपुस्तकामध्ये देखील अनुवादित झाली आहे। शेतकरी मायबापाची कविता, पोरी शाळेत निघाल्या यासह इतर कविता चीन, जपान, म्यानमार, श्रीलंका, ग्रीस, इंग्लंड, अमेरिका या देशांसह तब्बल 21 देशांमध्ये पोहोचल्या। च्या साहित्यिक योगदानाबाबत त्यांना 2018 मध्ये यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार देऊन गौरवण्यात आला। शेती करत करत केलेल्या शेतकरी कुटुंबातील मुलाच्या कविता या 7 समुद्रापार पोहोचणं हे नक्कीच सर्वांसाठी कौतुकास्पद आहे। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।